ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हिन कवने अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड। अभंग अत्यंत सुंदर गोड असा अभंग आहे सज्जन हो। माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गोड असा अभंग आहे, 3 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून माझ्या तुकोबारायांनी साधूचं जीवन, संतांचं जीवन, नाम सज्जनाचं जीवन सांगितलंय। लक्ष देऊन ऐका, सगळ्यांनी अंतःकरणाची कानं करून ऐका। 2 तास आपला वेळ कुठे जाईल हे कळणारही नाही। आजपर्यंत ज्याला कधी कीर्तन कळलं नाही त्या प्रत्येकाला आज कीर्तन कळेल, परंतु अंतःकरणाचे कानं करून कीर्तन ऐका। विठ्ठला विठ्ठला या माध्यमातून श्री तुकोबारायांनी साधूचं जीवन समोर मांडलंय। तुकोबाराय म्हणतात त्या साधूचं, त्या संतांचं, त्या सज्जनाचं जीवन कसं आहे। अनेक प्रकारच्या उपमा या अभंगामध्ये तुकोबारायांनी दिलेल्या आहेत। माझे तुकोबाराय म्हणतात त्या साधूचं, सज्जनाचं, नाम संतांचं जीवन चंदनाप्रमाणे जीवन आहे। त्यांचे हात चंदनासारखे आहेत, त्यांचे पाय चंदनासारखे आहेत, त्यांचं सर्व अंग चंदनासारखं आहे। चंदनाची उपमा दिली महाराजांनी सज्जन हो। चंदनाचीच का उपमा दिली त्याचं कारण आहे, या जगाच्या बाजारामध्ये सज्जन हो अशा काही वस्तू आहेत या जगाच्या बाजारामध्ये ज्यांना अनमोल अशी किंमत आहे, ज्यांना अनन्य साधारण असं महत्व आहे सज्जन हो। या जगामध्ये आपण जर विचार करायला गेलो तर या जगात हिऱ्याला किंमत आहे। लक्ष देऊ नये का, या जगात हिऱ्याला किंमत आहे, या जगात चंदनाला किंमत आहे, या जगामध्ये सोन्याला किंमत आहे, या जगात लोण्याला किंमत आहे। आणि माणसाचा जर विचार केला तर या जगामध्ये सज्जनाला किंमत आहे। तुम्ही म्हणाल महाराज या सगळ्यांनी आपली आपली किंमत, आपला व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू काय स्वतःच वाढवला की काय? नाही। चंदन चंदनाचं महत्व जगाला समजावून सांगत नाही, लोणी लोण्याचं महत्व जगाला सांगत नाही, हिरा हिऱ्याची किंमत जगाला सांगत नाही, लोणी लोण्याची किंमत जगाला सांगत नाही, सोनं सोन्याची किंमत जगाला सांगत नाही। तसा सज्जन माणूस, संत पुरुष हे आपलं स्वतःचं महत्व स्वतः जगाला सांगत नाहीत। तुम्ही म्हणाल मग वाढवलं कुणी महत्व? या सर्वांचं महत्व वाढवण्याचं काम कुणी केलं ऐका लक्ष देऊन। या जगामध्ये हिऱ्याला किंमत आहे सज्जन हो। कुणी वाढवली हिऱ्याची किंमत? या जगामध्ये हिऱ्याची किंमत जर वाढवण्याचं काम कुणी केलं असेल तर या जगात हिऱ्याची किंमत वाढवण्याचं काम केलंय गारांनी। गारा कळतात ना, गारगोटे। गारांनी हिऱ्याची किंमत वाढवली, ताकानं लोण्याची किंमत वाढवली, कडुलिंबाच्या झाडानं चंदनाचं महत्व वाढवलं आणि दुर्जन लोकांनी सज्जनाची महत्व वाढवलं। सज्जनाची किंमत दुर्जनांनी वाढवली हे मी नाही सांगत, माझ्या संतांनी म्हणावं सज्जन। असो खलय से फार अमातयाचे उपकार, करीती पातकाची धुनी
मोल न घेता साबणी आम्हा सज्जनाचं आम्हा संतांचं महत्व या जगामध्ये जर वाढवण्याचं काम कुणी केलं असेल तर माझे संत म्हणतात कुणी केलंय आम्ही नाही. आमचं महत्व आम्ही नाही वाढवलं, आम्हा सज्जनाचं महत्व दुर्जनांनी वाढवलंय. म्हणून लक्षात घ्या सज्जन हो, या जगामध्ये दुर्जनाचा कधी तिरस्कार करू नये. जर आपल्या जीवनामध्ये एखादा कोणी दुर्जन भेटलाच तर त्या दुर्जनाचा तिरस्कार करू नका, दुर्जनाची अवहेलना करू नका, दुर्जनाची निंदा करू नका, दुर्जनाचा अपमान करू नका. का? कारण माझे संत म्हणतात त्या दुर्जनांमुळे सज्जनाला किंमत आहे. म्हणून सज्जन हो, शास्त्रकार सांगतात दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनम तदनंतरम. पहिलं वंदन कुणाला आहे? दुर्जनाला पहिलं वंदन केलं संतांनी. सज्जन हो, शास्त्रांनी सुद्धा तसं माझे संत सुद्धा वंदन करत असताना हो त्या दुर्जनाला वंदन करतात. पहिलं वंदन दुर्जनाला, सज्जनाला नंतर आहे. तुकोबाराय म्हणतात आपल्या जीवनामध्ये जर असा एखादा कोणी दुर्जन भेटलाच तर तिरस्कार करू नका. तलवारीनं मारण्याची गरज नाही, गुळानं सुद्धा दुर्जन मरू शकतो. जहां काम आये सुई क्या करे तलवार. जिथं सुईचं काम आहे तिथं तलवारीची काय गरज आहे सज्जना. दुर्जनाचा हो कधीही तिरस्कार करू नका. उलट तुकोबाराय म्हणतात असा दुर्जन जर आपल्या जीवनामध्ये भेटलाच तर त्या दुर्जनाला आदरानं घरी घेऊन जा, प्रेमानं त्याला जेवू घाला आणि आनंदानं त्याला वाट लावा. तुकोबाराय म्हणतात सज्जन हो, तुका माने त्याचा प्रीती आदर करायचा, आदर करे दादा, आदर करे दादा. तुका माने प्रीती आदर करे दादा, आदर करे दादा, प्रीती आदर करे दादा. तुका माने त्याचा तुका म्हणे त्याचा हो तुका म्हणे त्याचा नित्या आदर करे दादा, आदर करी दादा. तुका म्हणे त्याचा कोणाचा? दुर्जनाचा. प्रीती आदर करासाचा, त्या दुर्जनाचा आदर करा तुकोबाराय म्हणतात. दुर्जन जर आपल्याकडे आला तर त्याचा तिरस्कार करू नका, त्याची विटंबना करू नका. म्हणून सज्जन हो, त्या दुर्जनाची त्या निंदकाची अवहेलना करायची नाही, त्याला आदर द्यायचे, त्याला प्रेम द्यायचे. व्यवहारामध्ये एक मन आहे सज्जन हो, आपण सगळेजण म्हणत असतो जो आपल्याला त्रास देणारा माणूस आहे, जो आपली मागं निंदा करणारा माणूस आहे, तो निंदा करणारा माणूस कुठे असला पाहिजे? आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. कुठं असलं पाहिजे? शेजारी, तुमच्या का आमच्या. निंदक कुठं असला पाहिजे? शेजारी असला पाहिजे. ऐका ऐका, लक्ष द्या. का निंदक शेजारी असावा? का असला पाहिजे निंदक? ऐका, लक्ष द्या. आमच्याकडे आता आपल्याकडे सगळ्यांच्याच शेतांमध्ये कपाशीचे झाड आहेत. त्या कपाशीमध्ये सज्जन हो, ज्या वेळेला गवत उगवतो ना, त्या गवताची गरज असते का? बिना कामाचं बेकार गवत. ज्या वेळेला त्या कपाशीमध्ये ते उगवत असतं सज्जन हो, त्याची गरज नाही त्या गवताची. मग आपण लावलेले जे झाड आहेत त्या झाडांना मजबूती मिळावी म्हणून हुशार शेतकरी काय करतात? लक्ष द्या हो आजी. विठाला विठाला विठाला. आपण टाकलेलं खत, आपण टाकलेलं सगळे पाणी दिलेलं, आपण फवारा जर केला त्या कापसाला तर आपण जी मशागत करतो ना सज्जन हो, ती सगळी केलेली मशागत आपण लावलेल्या झाडांनाच मिळाली पाहिजे. यासाठी कपाशीमध्ये उगवलेलं बिना कामाचं जे बेकार गवत आहे, हुशार शेतकरी काय करतो? निवडावे तन शेती करावी जतन.
50-50 तुकडे, एक घावन 2 तुकडे नाही. हा, याला पाचर प्रमाण म्हणतात. पाचर प्रमाण परफेक्ट पंढरीनाथ महाराज. हे दोन्ही बी गायक आहेत ना, नुसते गायक नाहीत महाराज, हे वारकरी गायक आहेत दोन्ही बी. वारकरी गायक का म्हणलो तुम्हाला कळालं नसेल. काही काही गायक रमेश महाराज नुसते गायकच आहेत, टाचावर करू करू नुसते गातेत. आणि हरिपाठ म्हणलं तरी येत नाही. नुसतं हरिपाठाचे 2-3 अभंग तरी सरळ म्हणा म्हणलं तरी जमत नाही. अहो 1-2 चाली जर आल्यात आणि ज्याला कमी येतं का त्याच्या टाचा जास्त वर होतात. हे माणसं सज्जन हो रोज गाथा वाचणारी आहेत, एक एक घंटा भगवंताचं नामच करणारे निष्ठावंत वारकरी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की हेच फक्त एवढे गोड कसं काय गातात सगळ्या महाराष्ट्रामध्ये. अरे असे कित्येक गातील, पण त्याच्यासाठी एवढं गोड गायन गळ्यातून निघण्यासाठी भगवंताची माऊली ज्ञानोबारायांची कृपा होणं गरजेचं आहे बघा. आणि हे दोन्ही बी गायक मी आता आल्याबरोबर सुद्धा म्हणलं की हे तयारीचे गायक नाहीत, हे रियाजातले गायक नाहीत. माझ्या ज्ञानोबारायांनी विशेष कृपा करून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाठवलेले कृपेचे गायक आहेत हे दोन. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. निवडावे तन शेती करावी जतन. हा असं गायला लागलं की जरासं हळूच करून विकत देत जाय, झाल्यावर नको देत जाऊ. विठाला विठाला विठाला. हुशार शेतकरी सज्जन होते, बिना कामाचं गवत आहे त्याला काय करून टाकतात, हो त्याला पाळ्या घालतात, मोगडे मारतात त्याच्यामध्ये. हो पण तरी बी काही काही गवत एवढं चिकट असते त्या झाडाच्या बुडाला जाऊन बसते. किती पाळ्या घालणारानं पाळ्या हाणू द्या, आडव्या उभ्या तिरप्या तारप्या, तरी निघत नाही ते गवत. हा इतकाच बुडाला चिटकून बसलेलं असते ते. मग त्या गवताला जर काढायचं असेल रमेश महाराज, तर त्या गवताला काढण्यासाठी या पुरुष मंडळीचं काम नाही. चिटकलेलं जे गवत आहे ना बुडाला चिटकलेलं, त्या गवताला काढण्यासाठी या माय माऊल्या अशा कंबर कसत असतात. आणि मग का सरकीत एकदा गेल्या त्यांचं हत्यार घेऊन, काय असतं ते खुरप. हां त्या खुरप घेऊन गेल्याने एकदा खुरपायला लागलं की सगळं गवत बाजूला काढून टाकतात. काही भागामध्ये त्याला खुरपणं म्हणतात, आमच्या भागामध्ये त्याला खाली खुरपणं म्हणतात, आणि तुमच्या भागात त्याला निंदणं म्हणतात. बरोबर ना, निंदणंच म्हणतात ना इकडं. निंदणं का निंदावं, निंदावंच सज्जन हो, निंदलंच पाहिजे. जर आपण लावलेलं झाड मजबूत व्हावं वाटत असेल, आपण घातलेलं खत, आपण लावलेलं पाणी, आपण फवारा केलेला सगळे विटॅमिन्स जर आपण लावलेल्या झाडाला मिळावेत असं वाटत असेल, आपण लावलेला तो पौधा मजबूत व्हावा वाटत असेल, तर त्याच्यासाठी त्याच्या बुडाला जे अवतीभोवती बिना कामाचं बेकार गवत लागलेलं आहे त्याला निंदलं पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये कानं उघडे ठेवू नये का? आपल्याही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही अवगुण असतात अवतीभोवती कुठंतरी चिटकलेले महाराज, त्याला सुद्धा कुणीतरी, ते आपल्याला दिसत नाहीत. झाडाच्या बुडात जे गवत आहे ते झाडाला दिसत नाही. आपल्या जीवनातले अवगुण आपल्याला दिसत नाही. बघणारा कुणीतरी दुर्जन पाहिजे शेजारी अवतीभोवती, आणि ते गवत त्यानं निंदून काढलं पाहिजे आपल्या जीवनातलं. तेव्हा आपलं जीवन मजबूत होतंय सज्जन हो. तुकोबाराय म्हणतात आम्हा संतांचं, आज जरा संतांकडे पाहिलं, अरे आज एखादा साधू दिसला, एखादा संन्यासी दिसला, एखादा महात्मा दिसला की आपसुकच माणसाचं मस्तक त्या साधूच्या चरणावर झुकल्याशिवाय राहत नाही सज्जन हो. का झुकतंय, का मान एवढा आहे, का सन्मान एवढा संतांना आहे? त्याचं कारण माझे संत म्हणतात त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत. अरे जर या जगामध्ये ती दुर्जन नसते ना तर मला कोणी विचारलं नसतं.